नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एम.ए. सेट, केटेचम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। आजच्या लेक्चरला आपण राजकीय समाजशास्त्र या विषयाचा जे पहिलं प्रकरण आहे, बौद्धिक आधार, यामध्ये कार्ल मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवाद त्याची मीमांसा कशा पद्धतीने केलेली आहे आणि त्याच्याच आधारावर कशा पद्धतीने आर्थिक तत्वाचं राजकीय आणि सामाजिक विकासातलं महत्त्व जे आहे ते कसं स्पष्ट केलं आहे ते बघणार आहोत। मानवी विकासाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या सिद्धांतात ऐतिहासिक विकासास तो कसा लागू करता येऊ शकेल याचा प्रयत्न मार्क्सने केलेला आहे आणि त्यालाच ऐतिहासिक भौतिकवाद म्हणून ओळखले जाते। इतिहास किंवा समाजाचा विकास द्वंद्वात्मक पद्धतीने होतो आणि भौतिक पदार्थ या विकासास क्रियान्वित करतात असे या ऐतिहासिक भौतिकवादाच्या सिद्धांतात मांडले आहे। या सिद्धांताला आपण इतिहासाची भौतिक मीमांसा किंवा इतिहासाची आर्थिक व्याख्या या नावाने देखील ओळखलं जातं। तर त्याच पद्धतीने आपल्याला त्याचा आढावा घ्यायचा आहे। मार्क्सवादी विचारसरणीमध्ये हा एक महत्त्वपूर्ण विचार आहे, इतिहासाची भौतिक मीमांसा। मार्क्सने इतिहासाची परंपरागत मीमांसा न स्वीकारता भौतिक पद्धतीने मीमांसा करून इतिहास विषयक नवा अर्थ प्रतिपादित केला। हा अर्थ लावताना मार्क्सने हेगेल या जर्मन विचारवंतांच्या विचाराचा आधार घेतला। आपण मागच्या लेक्चरला बघितलं की हेगेलचा जो द्वंद्वात्मक भौतिकवाद होता तो डोक्यावर उभा होता आणि मार्क्सने त्याला पायावर उभं केलं असं स्पष्टीकरण दिलं जातं। पण हेगेलचा विचार आहे तसा न स्वीकारता त्याच्यामध्ये त्याने जे बदल केलेले आहेत तेच या ऐतिहासिक भौतिकवादामध्ये आपल्याला बघायचे आहे। इतिहासाची भौतिक मीमांसा करताना मार्क्स असे लिहितो की राजघराण्यातील घटनांच्या कालक्रमानुसार नोंदी म्हणजे इतिहास नाही। इतिहास म्हणजे समाजातील सर्व स्थित्यंतरांच्या नोंदी होय। यात प्रगती, राजकीय परिवर्तन, सामाजिक घडामोडी यांचा समावेश होतो। सामाजिक आर्थिक स्थितीतील जे काही परिवर्तन आहे ते राजकीय परिवर्तनाला बाध्य करीत असतं। सामाजिक व राजकीय घडामोडी यांच्या मागे प्रामुख्याने आर्थिकच कारणं असतात। त्यामुळे आर्थिक स्थितीचा सामाजिक संबंधाशी खूप जवळचा असा भाग जो आहे तो निगडित आहे। आर्थिक स्थिती बदलली की सामाजिक संबंधांमध्ये परिवर्तन होतं। या परिवर्तनाचा परिणाम म्हणून राजकीय परिवर्तन होत असतं। मार्क्सवाद जो आहे तो उत्पादन संबंधांना सर्वात जास्त महत्त्व देतो, कारण उत्पादन संबंध जे आहेत ते मूलभूत रचनेशी निगडित आहेत। सामाजिक, नैतिक, राजकीय संस्था या तर दुय्यम रचना आहेत। मूलभूत रचनेत परिवर्तन झालं की दुय्यम रचनेत परिवर्तन होतच असते। दुसऱ्या शब्दात उत्पादनाच्या साधनातील परिवर्तन सर्व क्षेत्रातील परिवर्तनास कारणीभूत असतात। मार्क्स यांनी इतिहासाची आर्थिक व्याख्या करताना असं म्हटलं आहे की आपण ज्या राज्याला बघतो त्याचे विविध टप्पे आहेत, ज्याच्यामध्ये दासयुग आहे, सामंत युग आहे, प्राथमिक साम्यवादी अवस्था आहे। असे वेगवेगळे टप्पे जे आहेत त्या टप्प्यांच्या आधारावरच उत्पादनाचे साधन जसजसे परिवर्तित झाले तसतशा सामाजिक आणि राजकीय रचना सुद्धा परिवर्तित झालेल्या दिसून येतात। याच आधारावर आपण ऐतिहासिक भौतिकवाद सिद्धांताची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती बघूया।
इतिहासाचं अध्ययन करणं का आवश्यक आहे? तर मानवी समाजाचा विकास कसा घडून आला, त्या संदर्भातले नियम कोणकोणते होते, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाचे अध्ययन करणं गरजेचे आहे. मनुष्याचा उदय झाल्यापासून त्याच्या जीवनात कोणकोणते बदल झाले, त्याने त्या परिस्थितीला अनुसरून कोणकोणते नियम बनवले, हे समजून घेण्यास आपणास इतिहास अभ्यास महत्त्वपूर्ण असतो. नैसर्गिक विकासाचे नियम लक्षात घेऊन मनुष्याचा विकास झाला. एकांगी राहणारा नंतर सामूहिक पद्धतीने राहू लागला. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने समाजाचे काही नियम बनत गेले आणि बदलत्या काळानुसार हे नियम देखील बदलले. पण उद्देश होता समाजाचा विकास, म्हणजेच प्राकृतिक विकासाप्रमाणे समाजाच्या विकासाचे देखील काही नियम असतात आणि त्या नियमांना अनुसरूनच मनुष्य आचरण करत असतो आणि त्या माध्यमातून जी व्यवस्था निर्माण होते त्या व्यवस्थेला मान्यता देत असतो. सामाजिक जीवनाचा अर्थ लावताना दैवी शक्तीचे सिद्धांत मांडले गेले. त्याचबरोबर महापुरुष आणि संत यांच्या कर्तृत्वाने समाजाला दिशा मिळाली. त्यामुळे समाजाच्या चौकटीत परिवर्तन घडून आले. परंतु मार्क्स येथे म्हणतो की सामाजिक जीवनातील परिवर्तन ईश्वरी शक्तीमुळे किंवा महापुरुषांच्या कर्तृत्वामुळे घडून आलेले नाही. मार्क्सचं असं म्हणणं आहे की आर्थिक शक्ती जी आहे, या आर्थिक शक्तीच्या परिवर्तनामुळे ह्या व्यवस्थेमध्ये असं परिवर्तन घडवून आलेलं आहे. म्हणजे आर्थिक शक्ती ही त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मार्क्सने आणखीन असं मत मांडले की कुठलाही राष्ट्र असो किंवा समाज असो, त्या प्रक्रियेमध्ये आर्थिक तत्व जास्त महत्त्वाचं असतं. समाजाच्या विकास प्रक्रियेमध्ये वस्तूचं उत्पादन आणि त्याच्या वितरणाची पद्धती कशी असते यावरच आपलं समाजाच्या विकासाची दिशा ठरते. त्यामुळे त्यांची भूमिका जी आहे त्या दृष्टीने महत्त्वाची असते. प्रत्येक युगातील व्यवस्थेवर त्याच वर्गाचं आधिपत्य असतं ज्या वर्गाकडे उत्पादन साधनाची मालकी असते. जो आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो तोच समाजाच्या नियमांना नियंत्रित करताना दिसून येतो. परंतु या उत्पादन शक्तीत किंवा आर्थिक तत्वात परिवर्तन घडून येते तेव्हा उत्पादन संबंधांमध्ये देखील बदल घडून येतात. परंतु स्थिती ही त्याच प्रकारची राहते ज्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीवर सत्ता गाजवतात. म्हणजेच आर्थिक सक्षमतेचे मार्ग किंवा आर्थिक सक्षमतेच्या पद्धती ह्या बदलत्या काळानुसार बदलतात, त्यामध्ये परिवर्तन घडून येते. समाज व्यवस्थांमध्ये जे काही स्थित्यंतर घडून येत असतं ते होतं वर्ग संघर्षामुळे आणि यातूनच समाजाच्या विकासाचे मार्ग ठरत असतात. उत्पादन पद्धती जसं सुरुवातीला आपण असं म्हणू शकतो की मनुष्याच्या मिळकतीचं साधन काय होतं, कारण तो जंगलात राहत होता. मग कंदमुळे फळे ही होती आणि ती त्याला भटकंतीने प्राप्त व्हायची. शेतीचा शोध लागला, उत्पादन पद्धती ही शेतीशी निगडीत झाली, म्हणजे ती परिवर्तित झाली. त्यानंतर औद्योगिकीकरण आले, उत्पादन पद्धती ही औद्योगिक विकासाशी संबंधित झाली. पुन्हा उत्पादन पद्धती बदलली आणि त्यातून जे उत्पादन संबंध झाले ते अहिरे आणि नाहिरे किंवा शोषक आणि शोषितांचे आहे. उत्पादन पद्धती व उत्पादन संबंध यांच्या आधारावर समाजाच्या ऐतिहासिक विकासात याच अवस्थांमध्ये विभागले जाऊ शकते. ऐतिहासिक भौतिकवाद सिद्धांतामध्ये मार्क्सने कशा पद्धतीने भांडवलशाहीचा अंत व साम्यवादाचे आगमन होईल याची अपरिहार्यता व्यक्त केलेली आहे. राज्यविहीन वर्गविहीन समाजाची निर्मिती होईल. शोषक वर्ग राहणार नाही, शोषक वर्ग नसेल तर शोषण होणार नाही. म्हणजे सत्ता ही विशिष्ट वर्गाच्या हातात न राहता समाजाच्या हातात येईल आणि त्या माध्यमातून एक प्रकारे समता प्रस्थापित. सामाजिक विकासाचे टप्पे किंवा अवस्था
ऐतिहासिक भौतिकवाद सिद्धांताच्या आधारे समाजाचा विकास कशा प्रकारे होत असतो हे स्पष्ट करताना मार्क्सने त्याचे पुढील अवस्थांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. विकासाच्या इतिहासाचा जो विकास आहे त्याच्या पहिल्या पायरीला मार्क्स प्राथमिक साम्यवाद म्हणतो, म्हणजे प्राचीन साम्यवाद. या अवस्थेत मनुष्य अन्नाच्या शोधात भटकंती करीत होता. शिकार, कंदमुळं, फळे तो खात होता. सामाजिक प्राणी असल्यामुळे तो हे सर्व सामूहिकरित्या करीत होता. पण तो स्थिरावलेला नव्हता. त्याचे जीवन अतिशय साधे होते. महत्वाची बाब म्हणजे प्रत्येकास शारीरिक श्रम करणं गरजेचं होतं, कारण त्याशिवाय त्याची उपजीविकाच शक्य नव्हती. संपत्तीची संकल्पना नसल्याने आहिरे व नाहिरे किंवा शोषक आणि शोषित असं दोन वर्गात समाजाचं वर्गीकरण झालेलं नव्हतं. समाजात समता होती. शेतीचा शोध लागण्या अगोदर ते ज्या पद्धतीचं जीवन जगत होते त्यामध्ये संघर्ष नव्हता. परस्पर सहकार्य होतं, सामंजस्य होतं. उपजीविका जी आहे त्यामध्ये ज्या ज्या वस्तू ते मिळवायची त्यांचं आदान प्रदान होत होतं आणि त्याच्यातूनच प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या गरजा पूर्ण करत होतो. मार्क्सने या अवस्थेमध्ये अशा पद्धतीची भूमिका मांडली की तेव्हा मालमत्तेचा प्रश्न नसल्याने रक्षणाची गरज नव्हती, कायदे नव्हते, त्यासाठी आवश्यक शासन यंत्रणा त्या अवस्थेत नव्हतीच. आणि अशाच अवस्थेला मार्क्सने प्राथमिक साम्यवाद म्हटलेले आहे. या अवस्थेनंतर समाजाचा थोड्या प्रमाणामध्ये विकास झाला आणि दुसरा टप्पा म्हणजे गुलामगिरीचा कालखंड सुरू झाला. जसजसे नवनवीन शोध लागत गेले तसतशी माणसाच्या गरजांची व्याप्ती वाढली. यामधूनच शेती व पशुपालन या व्यवसायाचा उदय झाला. म्हणजे भटकंतीचा काळ शेतीच्या ज्ञानाबरोबरच संपला. शेतीमुळे मनुष्य स्थिरावला. श्रमाच्या ऐवजी शेती उत्पादनाचे प्रमुख साधन बनले. मिळेल तितकी जमीन घेण्याचा व घेतलेली इतरांना घेऊ देण्याचा क्रम सुरू झाला. खाजगी मालकीची कल्पना अस्तित्वात आली. ज्यांना जमीन मिळाली नाही त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. उदरनिर्वाहासाठी ते ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे त्यांच्याकडे काम करू लागले. व्यक्तीचा गुलाम झाला. तो श्रम करू लागला आणि बदल्यात गुलामांना थोडे अन्न जे आहे ते मिळू लागले. मालक व गुलाम असे संबंध व्यक्तींमध्ये प्रस्थापित झाले. म्हणजे ज्यांचे शोषण होत होते ते गुलाम बनले व शोषक चैनीचे विलासी जीवन जगू लागले. शोषित वर्ग कष्ट करून देखील आपला उदरनिर्वाह करण्यास असमर्थ ठरू लागला आणि शोषक वर्गाला जमीनदार हा दर्जा मिळाला. जमीनदार कष्टकरी वर्गाचे शोषण करू लागले आणि परिणामी जमीनदार आणि कष्टकरी या वर्गामध्ये एक प्रकारे संघर्ष सुरू झाला. शोषित वर्गाकडून हा विरोध दडपून टाकण्यासाठीच राज्य व्यवस्थेची मदत घेतली गेली. संघर्षाची व्याप्ती अधिक झाली. परंतु या कालखंडात समाज व्यवस्थेचा ढाचा बदलला. समाजाचं संक्रमण जे आहे ते गुलामगिरीच्या कालखंडातून सामंतवादी युगाकडे झाले. मग आता सामंतवादी युग सुरू झालं. या कालखंडात जमिनीची मालकी एका वर्गाच्या हातात एकटवली गेली. राज्य पद्धती अस्तित्वात असल्याने राजाने जमिनीचे वाटप आपले सरदार व सहकारी यांच्यात केले. या गटाला सामंत असे संबोधले जाऊ लागले. जमिनीची मालकी दिल्याबद्दल मोबदला म्हणून सामंतांनी राजाला जमिनीतील उत्पादनाचा काही भाग द्यावा असे ठरवले गेले. जहागीरदार शेतमजुरांना अत्यल्प मोबदला देऊन जास्त उत्पादन करायला भाग पाडे. शेतमजूर हे प्रत्यक्षपणे जरी जहागीरदारांचे गुलाम नसले तरी त्यांचा वर्ग हा भूदासांचा वर्ग होता. फक्त जमीन कसणं एवढेच कार्य या वर्गाकडून अभिप्रेत नव्हते, तर प्रसंगी
सामंतांच्या सैन्य दलात त्यांना सैनिक म्हणून काम करावे लागले. कामाचे स्वरूप व मिळणारा मोबदला स्पष्ट नसल्याने भूदास व सामंत यांच्यात संघर्ष सुरू झाला. या काळातील एक महत्वाची घटना म्हणजे कारागिरांचा वर्ग उदयाला आला. या वर्गाकडे साधन सामग्री होती. त्यांच्या मनात उत्पादन वाढवण्याची जबर इच्छाशक्ती पण होती. यातून उद्योग व व्यापाराचा विकास झाला. 14व्या शतकापर्यंत अशी वाढ होत राहिली. सामंतेचे शासन व्यवस्थेवर नियंत्रण होते आणि या कालखंडात उत्पादन पद्धतीत बदल होत गेला. शहरी भागातील भूदासांनी सामंतशाहीला विरोध केला आणि त्याच माध्यमातून पुढे भांडवलशाहीचा उदय झाला. आता भांडवलशाहीच्या युगाचं विश्लेषण करण्यासाठी कार्ल मार्क्सने औद्योगिक क्रांतीचा आधार घेतला आहे. हस्तव्यवसाय मागे पडण्यास वाफेचा शोध कारणीभूत ठरला. वाफ आणि वीज यांचा वापर उत्पादन प्रक्रियेत होऊ लागला. उत्पादनात वाढ झाली. उत्पादन साधनांचे केंद्रीकरण काही व्यक्तींच्या हाती आले आणि याच्यातूनच भांडवल वर्ग निर्माण झाला. जमीनदारी पद्धतीचा ऱ्हास होऊन भांडवलशाही पद्धतीची स्थापना झाली. भांडवलदार वर्गाने मोठे कारखाने सुरू केले. उत्पादनाचा वेग वाढवला. ज्यांच्याकडे यंत्र होती ते भांडवलदार होते आणि ज्यांच्याकडे यंत्रे नव्हती ते या उद्योगपतींकडे नोकरी करू लागले. शेतीच्या तुलनेत अधिक मालमत्ता भांडवलदारांकडे एकत्रित झाली आणि याच्यामुळे एक प्रकारे मजुरांच्या तुलनेत कारखानदारांचे प्रमाण कमी असल्यामुळे या मुठभर भांडवलदारांच्या हातामध्ये संपत्ती जी आहे ती एकवटली. म्हणजे असंख्य कामगार यांचे शोषण या भांडवलदारांच्या माध्यमातून सुरू झाले. ज्या वेळेला व्यक्तीकडे उदरनिर्वाहासाठी दुसरा कोणताच पर्याय नसतो तेव्हा व्यक्ती उपाशी मरण्यापेक्षा शोषण सहन करते. याचबरोबर भांडवलदारांनी स्वतःच्या हिताचे कायदे असावे असं जेव्हा त्यांना वाटू लागलं तेव्हा त्यांनी राज्यावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच माध्यमातून भांडवलशाहीच्या हितसंबंधाची काळजी घेण्यासाठी लोकतंत्राचा उदय झाला असे म्हटले जाते. लोकतंत्रामध्ये भांडवलदारांचे वर्चस्व असते. कायदे हे भांडवलदारांच्या हितसंबंध जोपासण्याचं काम करतात. परिणामतः भांडवलशाहीचा विकास जो आहे तो अतिशय सक्षम पद्धतीने होतो. कारखान्यांची संख्या वाढते तसेच कामगार वर्गांची संख्या वाढते. कामगार, शेतकरी, ग्राहक यांचे शोषण होते. या अवस्थेत उत्पादन वाढते पण त्याचबरोबर शोषण व बेकारी पण वाढते. आंतरविरोध सतत तीव्र होत जातो. औद्योगिकीकरणामुळे शहरीकरण होते. संघटित कामगारांची संख्या वाढते. असा शोषित संघटित कामगार क्रांती करतो. परंतु जरी त्यांच्यामध्ये असा असंतोष निर्माण झाला तरी भांडवलदार राज्य संस्थेची मदत घेतो. मजुरांचे असंतोष आणि क्रांती दडपण्याचा जो प्रयत्न आहे त्या माध्यमातून आहे ती परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा भांडवलदार प्रयत्न करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने आंतरविरोध जो आहे तो सतत तीव्र होत जातो. शोषित संघटित कामगार एकत्रित येतात. संख्या, प्रेरणा, संघटित शक्ती यामुळे ते क्रांतीसाठी प्रेरित होतात आणि त्या माध्यमातून ते त्याला यश मिळवून सुद्धा देतात. या यशानंतर राज्य कामगारांच्या हातात येते. उद्योगधंद्यांवरील खाजगी मालकी समाप्त होते. मालकी व्यक्तीकडून समाजाकडे हस्तांतरित होते. शासनावर केवळ कामगारांची सत्ता प्रस्थापित होते. कामगारांची हुकुमशाही अस्तित्वात येते. कामगारांच्या हुकुमशाहीच्या काळात त्या सर्व कायद्यांना, संस्थांना, प्रथांना व परंपरांना समाप्त केले जाते, ज्यामुळे शोषक वर्गाच्या हितसंबंधाचं रक्षण केलं जात होतं आणि गरिबाचं, मजुरांचं शोषण केलं जातं. कामगारांची हुकुमशाहीची अवस्था तोपर्यंतच काम करेल जोपर्यंत भांडवलशाहीचे अवशेष कोणत्याही स्वरूपात राहतील आणि या सर्व अवशेषांच्या समाप्तीनंतर आपला समाज साम्यवादाकडे वाटचाल करेल.
मग साम्यवाद हा या समाज व्यवस्थेच्या विकासातील अंतिम टप्पा आहे. या टप्प्यामध्ये उत्पादन साधनाची मालकी पूर्णतः समाजाकडे असते. शोषक व शोषित वर्ग हा समाजामध्ये राहत नाही, म्हणजे वर्गविहीन समाज तयार होतो. परिणामी समाजामध्ये संघर्षाची प्रवृत्ती राहत नाही. व्यक्तीवर नियंत्रण ठेवणारी राज्य संस्था देखील नसते. प्रत्येकाला पात्रतेप्रमाणे उत्पन्न काढता येते आणि गरजेनुसार मोबदला मिळतो. अशा पद्धतीने मार्क्सने या साम्यवादाच्या आधारे आदर्श स्वरूपाचा समाज निर्माण होतो असे म्हटलेले आहे आणि हे आर्थिक तत्वातील बदलाच्या अनुषंगानेच त्याची. मार्क्सने जरी ऐतिहासिक भौतिकवादी सिद्धांत मांडला असेल, परंतु त्यावर काही टीका सुद्धा झालेल्या आहेत. जसं की हा सिद्धांत जो आहे, या सिद्धांताने केवळ आर्थिक तत्वालाच प्राधान्य दिले, परंतु जे आर्थिक तत्वाव्यतिरिक्त इतर जे महत्त्वाचे घटक आहेत, ज्याच्या माध्यमातून इतिहासाचे प्रवाह निश्चित होत असतात, मनुष्याच्या भावना, व्यक्तिगत राग, द्वेष, विचार, धार्मिक विरोध, देशप्रेम या घटनांचा देखील इतिहास घडवण्यात महत्त्वाचा वाटा आहे आणि याच घटकाकडे दुर्लक्ष मार्क्सने केलेलं दिसून येतं. या व्यतिरिक्त धर्म जे आहे ते अफूच्या गोळीप्रमाणे असतं. ते दुःख विसरण्यासाठी नशेसारखा त्याचा उपयोग जो आहे तो समाजात केला जातो. म्हणूनच मनुष्य जीवनाची जी काही इतिश्री आहे ती मार्क्स असं मानतो की ती भौतिक सुखातच आहे. मग हा एक एकांगी विचार आहे, कारण मनुष्य जीवनात धर्माला महत्त्वाचे स्थान आहे. शेवटी माणसाची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा नसणं वाईट नाही. त्यातून त्याला जर प्रेरणा प्राप्त होत असतील तर त्याचा विरोध करण्यात अर्थ नसतो. म्हणजे धर्म मनुष्याच्या जीवनातील आशास्थान आहे आणि केवळ भौतिक वस्तूंनी सुख प्राप्त झाले असते तर मग आज जे विकसित देश आहे तिथले लोक सुखी राहिले असते. पण त्या ठिकाणी आपल्याला नैराश्य दिसते किंवा तेथे आत्मिक सुखाच्या शोधामध्ये नागरिक जे आहे ते असतात. त्यामुळे आत्मसंतोष ही सुद्धा मनुष्याच्या जीवनाची एक कसोटी आहे, ज्यात मार्क्सने धर्मवादाला स्थान न दिल्यामुळे कुठेतरी मनुष्याच्या त्या भावनेला तडा गेलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर राज्यविहीन अशी कल्पना मार्क्सने मांडली आहे, पण तो केव्हा निर्माण होईल याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. संक्रमण अवस्थेपर्यंत त्याने जे स्पष्टीकरण दिलं आहे की आणि त्यातही राज्याची आवश्यकता जी आपण एका बाजूला बघतो आहोत ती दिवसेंदिवस वाढते आहे. मग मार्क्सने असं म्हटलंय की कामगारांची हुकुमशाही निर्माण झाली तरी शेवटी हुकुमशाही ते राहणार आहेत आणि त्यात शोषण वर्गाची सत्ता ही कामगारांच्या हातात जाणार आहे. मग फरक एवढाच पडणार आहे, मानवी स्वभाव त्यामुळे बदलणार नाही. समाज व्यवस्था जर व्यवस्थित चालवायची असेल तर नियंत्रणात्मक शक्ती जी आहे ती असायलाच पाहिजे. त्यामुळे राज्य ही आवश्यकच अशी संस्था आहे आणि कल्याणकारी राज्याच्या कल्पनेमुळे तर राज्याचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक झालेले आपल्याला दिसून येतं. म्हणजे राज्यविहीन समाजाची जी शक्यता आहे ती व्यवहार्य वाटत नाही. याशिवाय इतिहासाचा जो काही प्रवाह आहे तो निश्चित करण्यामध्ये थोर पुरुषांचं कार्य जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे. त्यांचं योगदान हे नाकारता येत नाही. मग गौतम बुद्ध असेल, मार्टिन ल्युथर असेल, टॉल्स्टॉय असतील, येशू ख्रिस्त आहे, मोहम्मद आहे, यांनी मानवी व्यवहाराला दिशा दिलेली आहे आणि इतिहासाचाच त्यांनी प्रवाह सुद्धा आपल्याला निश्चित करून दिला. म्हणजे थोर पुरुषांच्या कार्याचं समर्थन हे आर्थिक आधारावर होऊ शकत नाही. मानवी इतिहास घडवण्यात आर्थिक कारणाचा मोठा वाटा आहे हे आपण एका बाजूला मान्य जरी केलं तरी इतिहास घडला तर त्याच्यामध्ये तो फक्त आर्थिक घटकांमुळेच घडला असं नाही. याशिवाय विविध चळवळी आहेत ज्यांनी मानवी समाजाचा इतिहास बदलण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे मार्क्सचा जो काही ऐतिहासिक भौतिकवादाचा दृष्टिकोन आहे तो याचं कधीही स्पष्टीकरण करत नाही. मनुष्याच्या मनामध्ये ध्येयवाद किंवा राष्ट्रवादी विचारातून निर्माण झालेल्या ज्या विविध चळवळी आहेत त्याच्या मागचं कारण हे काही आर्थिक नव्हतं. त्यामुळे इतिहासाच्या विकासात अशा चळवळीचं महत्त्व जे आहे ते नाकारता येत नाही. याशिवाय हा जो काही सिद्धांत मार्क्सने मांडलेला आहे हा सिद्धांत सार्वत्रिक स्वरूपाचा नाहीये आणि प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण हे आर्थिक घटकांच्या माध्यमातून
होत नाही. म्हणजे आर्थिक कारण जे आहे ते क्षणिक आहे. मानवी भावना करणाऱ्यांनी जे काही त्याग केलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण आपण आर्थिक आधारावर देऊ शकत नाही. याशिवाय मार्क्सने या इतिहासाचं जे विश्लेषण केलेलं आहे ते आपल्या विचाराच्या समर्थनासाठी केलं असं म्हटलं जातं. आर्थिक शक्ती असणारे राजकीय शक्तीचा उपभोग घेतात. सत्ता प्राप्तीचं साधन मात्र हे केवळ आर्थिक असू शकत नाही. म्हणजे इतिहासाचं विश्लेषण हे नैतिक, राजकीय, धार्मिक, भाषिक, शास्त्रीय अशा विविध दृष्टिकोनातून तितक्याच प्रभावी पद्धतीने करता येऊ शकते. जगात वंशवादाने हाहाकार माजवून देशाचा इतिहास बदललेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तशी उदाहरणं जी आहेत ती काही कमी नाहीयेत. आणि महत्वाकांक्षा असेल, माथेफिरूपणा असेल, सत्ताकांक्षा असेल, कामवासना असेल, प्रसिद्धीची हाव असेल, हे सर्व घटक देखील इतिहासाच्या विकासाच्या प्रवाहात महत्वाचे आहेत. समाजातील परिवर्तन आकस्मिक कारणाने देखील होऊ शकते, याकडे मार्क्सने दुर्लक्ष केले आहे. म्हणजे मार्क्सच्या इतिहासाच्या भौतिक वादावरील टीकेमुळे या सिद्धांताचं महत्व कमी होते अशातला भाग नाही. तर ज्या विचारांची जेवढ्या मोठ्या प्रमाणात टीका होते तेवढ्याच प्रमाणात त्यात सत्यांश असतो असं आपल्या लक्षात येतं. मार्क्सने मानवी जीवनात आर्थिक कार्याला जे महत्व दिले आहे आणि त्याचा परिणाम इतिहासावर कसा झाला याचे जे काही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे भूतकाळाचं योग्य चित्र दाखवण्याचं कार्यच या सिद्धांताने केलेलं आहे आणि त्याचं श्रेय मार्क्सला देण्यात काही शंकाच नाही. अशा प्रकारे मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवादी सिद्धांत